राम राम मंडळी. पुदिना आणि तांदूळ डाळीचे कुरकुरीत भजी बनवलेत, बघू शकता. 1 वाटी तांदूळ घेतलाय, 1 वाटी उडदाची डाळ घेतली, स्वच्छ पुसून घेतली मी कपड्याने आणि मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. फ्राय केल्यावरती कुरकुरीत तर लागताच, पण दाताखाली जे कण लागतात ना, ते खायला खूप टेस्टी लागतात. भिजत टाकूया आपण अर्धा तास. भिजून झाल्यावरचं पाणी काढून आपल्याला हवं तर थोडंसं पाणी नंतर टाकू शकतो. हे पूर्ण पाणी वरचं आपण काढून टाकायचं नंतर. पुदिना घेतला आहे मी, 1 जोडी पुदिना घेतला आहे. कवळ्या कवळ्या दांड्या घेतलेल्या आहेत, दांड्यासकट घेतलेल्या आहेत, बघू शकता. ज्या कवळ्या असतील त्याच दांड्या घ्यायच्या आपल्याला, जास्त कडक नाही घ्यायच्या. चटणी बनवूया आपण. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक. लसूण भरपूर घ्यायचा, कारण आपण साध्या पद्धतीने चटणी बनवणार आहोत. खायला खूप टेस्टी लागते ही चटणी. वाटून झाली आपली चटणी. चवीनुसार मीठ आणि 1 पळी तेल टाकायचं आहे कच्चं. झालेली आपली चटणी खायला खूप मस्त लागते. लसणाचा आणि अद्रकचा जो फ्लेवर आहे तो खूप असा जिभेवर घोळतो. अर्धा तास झालेलं आहे आपलं डाळ भिजत ठेवलेली. डाळ वाटून घेतलेली. बेसिक मसाले टाकलेत, गरम मसाला, हळद, तिखट, लाल तिखट आणि बडीशोप आणि ओवा मी हातावर जरा चोळून घेतला, तो टाकला. मिक्स करून घ्यावे व्यवस्थित. बेटर बघा छान झालेलं आहे. वरचं पाणी काढून मला लागते तेवढंच पाणी टाका. पुदिन्याच्या अशा जुड्या करून पिठामध्ये घोळून तेलावर टाकायच्यात. मस्त कसा एक पुदिन्याची एक दांडी होती, पण ती कुरकुरीत होत नव्हती, म्हणून मी तसं नाही केलं. त्याच्यामुळे बघू शकता अशी जुडी बनवून फ्राय करायला, आणि त्या कुरकुरीत पण झाल्या आणि खायला पण असं मस्त वाटल्या. बनवून बघा, पदार्थ वेगळा, खायला 1 नंबर. बघितलं मी ही कशी जुडी टाकली, त्या पद्धतीने टाकायचे सर्व. अशा वेगळ्या वेगळ्या मस्त भजी दिसतात.